ANS न्यूज। जे जे ज्या पद्धतीने अंजलीताईने इथे वॉर्डात कामं केलेली आहेत ते पाहून तर मग अंजलीताईला सपोर्ट करणे हे तर आमचं कर्तव्य आहे। कारण 147 मध्ये 147 मध्ये त्यांनी जे प्रकारे शाळा बनवल्या, ज्या प्रकारे त्यांनी बाकीची कामं केली, टॉयलेट बनवल्या, मुलांसाठी पाण्याची खेळायसाठी सुविधा पाण्याची केली आहे। सुविधा, सर्व त्यांनी जे काम केले त्या पद्धतीने ते कामं पाहून आम्हाला वाटतंय की 148 मध्ये पण अंजलीताई त्याच प्रकारे काम 100% करणार आणि कामाची सुरुवात तर त्यांनी इलेक्शन चालू व्हायच्या आधीच केलेली आहे। आम्ही त्यांना भरपूर सपोर्ट करू, आम्ही त्यांना कामात मदत करू, आम्ही त्यांना कसल्या प्रकारे काम करायचं त्याच्यात भरपूर अडथळे आले पाहिजेत असं काहीतरी करूयात। आणि ज्या प्रकारे युवा सपोर्ट भेटतोय आता अंजलीताईला ते पाहून तर आम्हाला तर खूप चांगलं वाटतं। आणि आज राहिली गोष्ट अंजलीताईला सपोर्ट पण दिला आहे। आम्ही युवा पिढीसाठी ते करणार, हे करणार, चांगला व्यवस्था उपलब्ध, जिमची सुविधा सगळे उपलब्ध करून देणार। त्या प्रकारे तर आम्हाला अंजलीताईला सपोर्ट करणे हे गरजेचं आहे। आणि आम्हाला खात्री आहे की अंजलीताई आत्ताच निवडून आले ज्या प्रकारे इथे गर्दी जमलेली आहे ते पाहून। दिगंबर बोंडवे, जे प्लॉट वाशे नाका चंबोर या विभागातून मी आहे। आमचं फेडरेशन आहे प्रेरणा फेडरेशन। 12, 13, 14, 15 आणि 16 ह्या पाचही बिल्डिंगच्या फ्रंट गेटचं काम अंजलीताई नाईक यांनी केलेलं आहे। त्याचप्रमाणे आमच्या विभागामध्ये गटाराचं काम असू द्या, लाईटचं, पाण्याचं, हा प्रश्न सोडवण्यासाठी ताई आमच्या वार्डात नसताना 147 वार्डमध्ये नगरसेवक असताना 148 मधलं सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। आणि आता जो एक्झिट प्लॅनतर्फे संपूर्ण 17 बिल्डिंगचा रिकन्स्ट्रक्शनचा जो काम आहे, वन टाइम रिपेरिंगचं, ते अंजलीताईंच्या माध्यमातून त्या ठिकाणी राहुल शेवाळे साहेब माजी खासदार यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री फंडातून हे काम आमच्या 8 बिल्डिंगचं झालेलं आहे। 8 नंबर बिल्डिंग, अशोक सम्राट, 12, 13, 14, 15 आणि 16 ह्या पाचही बिल्डिंग मिळून 7 बिल्डिंगचं काम झालेलं आहे। जवळजवळ 7 करोड रुपयाचा फंड त्यांनी आमच्या विभागामध्ये आणून पास करून घेतला आणि मोठ्या प्रमाणात आमच्या विभागातील सुधारणेचं काम झालेलं आहे। त्यांचा असा प्लॅन आहे की पूर्ण वाशी नाका ज्या बिल्डिंग आहेत 147 त्या पूर्ण स्लममध्ये देऊन या विभागात 2004 मध्ये जे या ठिकाणी बिल्डिंगला बांधकाम झालेलं आहे ते आता 20 ते 21 वर्ष काम कंप्लीट झालेलं आहे। त्यामुळे त्यांचं जे लाईफ टाईम हे संपत आलेलं आहे, त्यांना स्लममध्ये देऊन या पूर्ण बिल्डिंगचा कायापालट करून या ठिकाणी 500चा एरिया देऊन बिल्डिंग सर्व स्लममध्ये जाणार आहेत। तर त्याच्यासाठी या विभागातील नगरसेविका ज्या अंजलीताई उभ्या आहेत 148 मध्ये, त्यांच्याशिवाय हे काम होऊ शकत नाही। कारण तुम्हाला माहीत आहे की या विभागामध्ये या विभागामध्ये कायापालट करण्याचं काम अंजलीताई करू शकतात। आणि त्यांच्याकडे फंड मिळवून देण्यासाठी आपलं सरकार आहे, आपलं केंद्रात सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा आपलं सरकार आहे। त्यामुळे आपलं काम जिद्दीने त्या करून देऊ शकतात असा इथल्या सर्व लोकांचा विश्वास आहे। म्हणूनच आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। ताई मोठ्या प्रमाणात एक चांगला उत्तम प्रतिसाद शिवसेना महायुतीच्या या प्रचारामध्ये अंजलीताई नाईक आमच्या उमेदवार यांना भेटलेला आहे। शिवसेनेचे, भारतीय जनता पार्टीचे, RPIचे सर्वच पदाधिकारी गेले 15 दिवस या ठिकाणी सीट निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत। मी विभाग प्रमुख म्हणून त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। कारण शेवटी महायुती घट्ट असणार तरच ती लोकांना दिसणार आणि मोठ्या संख्येने आपण निवडून येणार। तर ती अंजलीताईंचा नावलौकिक इकडे येण्याच्या अगोदर झाला होता। कारण त्यांनी जे काम 147 मध्ये केलेलं आहे त्यामुळे बाजूला असलेल्या वॉर्डमध्ये त्यांचं नावलौकिक झाला होता। आणि अशाच प्रकारची काम करणारी नगरसेविका, कर्तव्यदक्ष नगरसेविका आम्हाला पाहिजे अशी या प्रभागाची मागणी होती। आणि त्या लोकांनी केलेली मागणी देवाने त्यांची इच्छा पूर्ण केली आणि त्या आता या ठिकाणी उमेदवार झाल्यानंतर एक उत्तर भारतीय असतील, आमचे केरळचे लोक आहेत या भागामध्ये, आमच्या गौडाताई आहेत भारतीय जनता पार्टीच्या, आणि आमचे सर्व आगरी बांधव आहेत, कोळी बांधव आहेत। माननीय शिंदे साहेबांनी लाडकी बहीणचा उत्साह वाढवलेलाच आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आणि तो उत्साह प्रत्येक वॉर्डमध्ये दिसतोय। परंतु विशेष करून मी 148 मध्ये सांगेन की सर्व धर्माच्या आमच्या लाडक्या बहिणी
या प्रभागामध्ये प्रचारासाठी उतरलेले आहेत आणि त्यांनी निश्चय केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये अंजलीताईंना या ठिकाणी आपल्याला नगरसेवक म्हणून निवडून आणायचं आहे. धन्यवाद. वो साइड ना राइट साइड उधर खड़ा रहेगा. नहीं वो यही स्पीकर हटा पहला स्पीकर हटो आंटी को गर्दी हो जाए. अरे ताई ताई इथे हात दाखवा ना. पायावरून जायचं. गव्हर्न में साईबाबा मंदिर. आपल्याला गाडी काय